पंचवग ऐकून मला कसा बसला काय एवं गुरुक्रमे लाधले समाधी धनजे आपुले हे ग्रंथी बोधवून या दिले ओसाविना. अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 1763 निश्चित सांगता येत नाही पण आजूबाजू आज या ठिकाणी जसं सुरुवातीला बाबांनी सांगितलं आपले खापर खंडोबा बंडोबाबा चंदनपूर केरो वास्तविक तसं पाहायला गेलं तर गुरु एक की दोन हा पहिला प्रश्न आहे. एक आहे गुरु की दोन आहे. तुम्ही म्हटले मला अनुग्रह एकाचा आणि बोध एकाचा. तो अनुग्रह एकाचा तो बी एकाचा आहे, बोध आहे तो बी एकाचाच आहे. माध्यम कोणी का असेना माध्यमाला हवे अशा वागणे म्हणजे व्यक्तीच्या अनादर करतो अशा वागणे पण जे तत्व आहे गुरु हे तत्व एकच आहे. ज्ञान हे तत्व एकच आहे. एवं गुरुक्रमे कुठून आले मुख्य महाविष्णू पासून आले. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय प्रतितून हंस महाविष्णूनच हंसाचं रूप घेऊन ते ब्रह्मदेवाला दिलं. महाविष्णूनच ब्रह्मदेवाचं रूप घेऊन ते पुढं नारायणाला दिलं, दत्तात्रयांना दिलं, अत्रींना दिलं. प्रत्येक वेळेला जो सद्गुरू आहे ना सद्गुरू हाच पूर्ण ईश्वर अवतार आहे. सद्गुरु ईश्वर अवतार संपूर्ण तयाशी मनुष्य तयाशी सद्गुरु ईश्वर अवतार संपूर्ण तयाशी पहा ओव्यात होत नाही पण जो सद्गुरू आहे ना तो ईश्वराचा अवतार आहे आणि त्याला मनुष्य असं जर कोणी म्हणत असेल तर ते भ्रांत आहे. भ्रांती पावलेली ते ज्ञानाचे चालते बिंब. ज्ञानेश्वरीतली ओळ नाही आहे ते ज्ञानाचे चालते बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब येर माणूसपणाची भाम. लौकिक दृष्ट्यात मला तो माणूस दिसतो, लौकिक दृष्ट्या दिसतो आणि वास्तविक पाहता हे जे ज्ञान आहे एवं गुरुक्रमे लादले समाधी धन म्हणजे काय हो आपल्याला ह्या गुरु परंपरेतून जे मिळाले. समाधी धन म्हणजे काय? अर्जुना देऊनी समाधी समेची घातला ना महायुद्धी समाधीमध्ये होताना तो युद्ध करताना सुद्धा आपल्याला काय केले आपल्याला एक समाधीमध्ये समाधी अवस्था प्राप्त करून दिली ना महात्म्यांनी. त्या तत्वानं समाधी अवस्था प्राप्त करून. समाधी म्हणजे काय? सम म्हणजे समज. आपल्याला सगळं सम दिसलं पाहिजे. सम आधी अधिष्ठान सम अधिष्ठानावर आपण आरूढ झालो पाहिजे. सम अधिष्ठान म्हणजे काय? इथून तिथून भरला धनदार हरी दिसे. मग तिथे हे माझ्या बाजूला कोण भगवान महाराज बसले त्या बाजूला कोण बाबा बसले. हे वास्तविक लौकिक दृष्ट्या जर पाहिलं व्यवहार चालण्यासाठी फक्त हे आहे. प्रत्येकाचा आत्मा एक हरी आत्मा जीव शिव सम. एक आणि सम याच्यामध्ये चार आहे. जीव हरी आत्मा जीव आणि शिव हा एक आणि हा सम आहे आणि याच्यामध्ये हे चार आहेत म्हणजे सम एकच आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम हे सगळं आपल्याला आत्माही तोच आहे, हरी तोच आहे, जीवही तोच आहे आणि शिवही तोच आहे. अशी जेव्हा बुद्धी होते ना याला म्हणतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान आणि ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण निष्ठा. निष्ठा निष्ठा महत्वाची परमार्थामध्ये आणि तत्परायण तसं तत्परायण झालं पाहिजे तर आपल्याला ही समाधी प्राप्त झाली म्हणायची. एवं गुरुक्रमे लाभले हे समाधी धन जे आपुले आपुलच आहे. आपण म्हणतो ना मोठे गुरुमुखे उदय दिसे हृदय स्वयंभूचे असे प्रत्यक्ष पाहावं लागे तैसे अपैसे आपलंच आहे. पण बरेचसे उदाहरण येतात. गोंडाळा आलं बाजूला केलं खाली पाणी स्वच्छ आहे वर काय खडक आहे मुरुमे दगडे माती बाजूला काढलं पाणी स्वच्छ आहे ना. तसं स्वच्छ अंतकर हे जे वरचं मैला झालेलं आहे ना
विषय ओढी बोलले जीव वगैरे वगैरे जे काही आहे. आता बाबांनी सांगितलं कोडू विषय तो गोडू जीवाची जाणार, बरोबर. याच्यातून बाजूला काढण्यासाठी अंतःकरण शुद्धीसाठी बाबांनी चांगला विषय मांडला, बरोबर आहे. इतर ठिकाणी पण आहे बोधाचं नाम, उघड उघड सांगतात ते आमच्याकडे हा बोध आहे. पण अंतःकरणाची शुद्धी जर करून घ्यायची असेल ना, अंतःकरणाची शुद्धी तर अनुग्रहाशिवाय होत नाही. अनुग्रहाशिवाय अंतःकरण शुद्धी होत नाही. नाहीतर येईल मग तुम्ही किती काहीही करावं, आपल्याला खूप सोपं करून दिलं बाबांनी, खूप सोपं करून दिलं. वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, कितीही सांगितले वेदांनी. मग का ते सगळं गाठोड घेऊन फिरायचं का डोक्यावर? सगळं गाठोड डोक्यावर घ्यायचं करायचं नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात, गाढव काय थोडे वाजविती, ओझे घोडे काय थोडी, मी गाढव म्हणतो. गाढव म्हणलं. आता एक पायरी खाली आलो मी, पुन्हा नाही नाही ते तसंच आहे, तसंच आहे. नागबाबा म्हणतात, येऊन या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा दाढीचा मेंढा जाना विषयाचरणी विचारतो. तुकाराम महाराज काय म्हणतात की वेद अनंत बोलिला, अर्थ ही तुकाची साधना. विठोबाशी शरण जावे आणि निज निष्ठा नाम गावे. ज्याच्याकडे नाम नाही, ज्याच्याकडे तो बोध नाही, तो आलिया मनुष्य जन्माची नाही. नाथबाबांची जो येऊन या मनुष्यपणा ही झाली. पुन्हा नरदेह परम पावन, येऊन साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्दभ जाण, गाढव पुच्छे विनदो पाही. तो गाढव आहे ज्याच्याकडे बोध नाही. नाही तर मग असं भरपूरच सांगणारे, कैसे निरूपिती शुद्ध ब्रह्म, ऐकुनी सात्विका आहे तसे प्रेम. पण अंतरीचा निज भ्रम, स्वतःचा भ्रम गेलाय का तुझा? स्वतःचा भ्रम, अंतरीचा निज भ्रम जाय ते वर्मन कळेची. जेवी रस उसाचा घाना, तोंडीचा रसू भरे घाना, शब्द चोपटे भरुणी वदना, करी भ्रमना कर करी. तो उसाचा चरक आहे ना, फिरत राहतो, त्याच्यात रोज जातो, रस गळतो, त्या चरखाला त्याची चव नाही. तसं इथून कितीही वेदाचा अभ्यास सांगितला, अनेक शास्त्राचं पाठांतर सांगितलं, तरी सुद्धा जोपर्यंत बोध नाही सद्गुरूचा, वरदहस्त मस्तकावर नाही, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी, जो ते सुख जोपर्यंत लाभत नाही तोपर्यंत त्या चरखाची आपली तीच गत आहे. तैसा जो का शब्द ज्ञानी, उत्तम व्याख्याता, उत्तम गुणी, तो जनरंजनी निरूपणी. रंजन करायची जागा आहे. रंजन आता 6 दिवसाचा आम्ही कार्यक्रम केला तिकडे बाबांच्या मार्गदर्शनाखाली. 6 कीर्तन होती. पण आता तिथं सगळे ताला स्वरवाले मंडळी ते म्हणले, काय चाललंय इथं, एकालाही ताल नाही, एकालाही स्वर नाही. ताला स्वराचा विषय, टाईमपासचा विषय आपले धनराज बाबा सांगतात, गुरुवारी धनराज बाबा. इथं का टाईमपासचा विषय, का कांताबाईचा फडे, का रघुवीरचा फडे. इथं काय झालं पाहिजे? इथं आत्मचर्चा झाली पाहिजे, अनुभवाचेच विषय झाले पाहिजे. तैसा जो का शब्द ज्ञानी, उत्तम व्याख्याता, उत्तम गुणी, तो जनरंजवी निरूपणी, पण स्वय कोरडेपणी कर करी तू. स्वतः कसा आहे? कोरडा आहे तो, कोरडा. त्याच्या ठिकाणचे विषय गेलेले नाही, वासना गेलेली नाही. माऊलीने सांगितले, भगवंत म्हणतात की मला कसे भक्त आवडतात, अनपेक्ष, सुचिर्दक्ष, उदासीन असलेला, सर्वारंभ परित्यागी, यो मत भक्त सविप्रिया. असा जो भक्त आहे ना, अनपेक्ष, कशाची अपेक्षा न करणार, कशाची नाही बा, कीर्तनाची नाही, प्रवचनाची पण नाही. कोणी दर्शनाला आलं तर त्या हाताकडे बघणार नाही. अनपेक्ष, सुचिर्दक्ष, उदासीन, सर्वारंभ परित्यागी, यो मत भक्त सविप्रिया. अरे कर्माच्या सुरुवातीलाच त्यानं कर्मफळाची अपेक्षा टाकून दिलेली आहे. असा तो महात्मा आहे, असा तो मला आवडतो. संतुष्टम सततम योगी, यथात्मा दृढ निश्चया. संतुष्टम सततम योगी यथात्मा दृढ मय्यार्पण मन बुद्धी यो मत भक्त सविप्रिया. ज्यानं मला स्वतःचं मन आणि बुद्धी अर्पण केली ना, तो भक्त मला आवडतो.
आपण केली झाली का आपली अर्पण? आपण त्या ठिकाणी समर्पण झालो आहोत का? त्या बोधाच्या ठिकाणी ज्यांनी आपल्याला दिले त्यांच्या चरणी तरी समर्पित भाव जोपर्यंत आपला होत नाही, समर्पण पाण्याचा थेंब त्याला समर्पण, आता त्याला दुसरे वाटच नाही जमिनीवर आल्याशिवाय. तसं या जीवाला सद्गुरूच्या चरणाशिवाय दुसरी जागा नाही, तिथंच समर्पित झाला पाहिजे तो, बाकी इतरत्र नाही गेला पाहिजे. तरच ते ज्ञान फळाला येणार आहे आपल्याला. सद्गुरूंनी दिलेलं जे ज्ञान आहे ना, समाधी धन ज्याला म्हणतो ना, तेव्हाच ती समाधी आपल्या अनुभवाला येऊ शकते. ते ज्ञान कोणतं? भरपूर वेळा झाल्या ते ज्ञान पहिला बरवे जरी महिन्यात हवे. बाबा म्हणलेला ओटे महाराज की आपण कमीत कमी 100 प्रवचन ऐकली, ते ज्ञान पैगा बरवे किंवा तरी अवधाने एक वेळ दिली. आणि खरं आहे त्यांचं ते ज्ञान म्हणताना असा करतात ते ज्ञान. अरे तिकडं कुठं दाखवतो तू? हे ज्ञान म्हण ना, हे ज्ञान म्हण. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, तो आणि हा विठ्ठल बरोबर आहे का? त्यालाच म्हटले, हा पण त्यालाच म्हटले, तो पण त्यालाच म्हटले. तो विठ्ठल बरोबर आहे. मग हा कोण आहे? हा कोण आहे माहितीये? गुरु. हा संत कोळीचा राजा. तो विठ्ठल बरोबर, हा विठ्ठल बरोबर. आपल्या गुरुजी मध्ये जोपर्यंत आपल्याला विठ्ठल दिसत नाही, आपल्या गुरुजी मध्ये जोपर्यंत आपल्याला परब्रह्म दिसत नाही, ईश्वर अवतार दिसत नाही, तोपर्यंत आपले काम झालेलं नाही. ते ज्ञान तिकडे नाहीये. त्याच्याच वरचा श्लोक वाचा अर्जुना. वेद दयाचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ, जया नवालियाचे फळ स्वर्ग सु, ऐसे द्रव्यादी या गुकी राहती, परी या ज्ञान यज्ञाची सरी न पावती. या ज्ञान यज्ञाची सरी किती यज्ञ करा, काही करा, तपी दाना हीर कानडे, तैसा मी यज्ञ न सापडे, जैसा की सुरवाटे देखील तुआ. तप करा, दान धर्म करा, काही करा, सापडणार नाही. जैसा की सुरवाडे देखील तुआ, करतळी आवडे तैसा हरी. अर्जुना वेद दयाचे मूळ जे क्रिया विशेष स्थूळ त्या क्रिया, जया नवायचे करून किती दमला तोंडाला फेस स्वर केलं तरी काय भेटल तुला? स्वर्ग भेटल, स्वर्ग. दया नवायचे स्वर्ग सुख, ऐसे द्रव्यादी या भुकी राहती, परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती, जैशी तारा तेज संपत्ती दिन करापाशी. सूर्यापुढे टिमटिम करा, कोणी चांदण्याने काजवेने, तैसे तारा तेज संपत्ती दिन करापाशी. का धावत या कर्माची लाणी, ती नैष्कर्म्य बोलाची खाणी. जे भुकेली आधीनी साधनाची, मनाचे मन पण गेले पाहिजे. जेथ मनाचे मन पण गेले, बोलाचे बोल पण ठे. अहो बोलून सांगण्याचा विषय नाही हो हा. बोलून सांगण्याचा विषय अनुभवाचा विषय. जेथ मनाचे मन पण गेले, बोलाचे बोल पण ठेले, जया माझी सापडली न्याय दिसे. जेव्हा तुमची बडबड बंद होईल, जेव्हा तुमच्या मनाचं मन जाईल, मनपणा शिल्लक राहणार नाही, वास्तविक नाहीच आहे, वायामाने येणार. सांगितलं ना आपल्याला. अहो हे गुरुजी येतात, जे समोर बसले हे गुरुजी येतात. तुम्ही सगळे आपण गुरुजी आहोत. जे तर मनाचे मन पण गेले, बोलाचे बोल पण ठेले, दया माझी जी ज्ञान दिसे. असं जर असेल तरच आपल्याला त्या ज्ञानाचा अनुभव. दिसायचा पण विषय नाही, दिसत बर का, पण कधी भरला गणगाठारी कधी दिसत ते जेव्हा आपल्या मधला आपण पाहू ना, ते आपली जेव्हा ज्ञानदृष्टी उघडल, ते ज्ञानदृष्टीचे देखणे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, चर्मदृष्टी पाहवलेली या चामड्याच्या दृष्टीनं भगवंत कधीच तुम्ही पाहू शकत नाही. किती तुम्ही साधना करा, नाना साधनाच्या केल्या करता, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ज्ञानदृष्टीचे देखणे, चर्मदृष्टी पाहवलेली, अंतर्वृत्तीची गुणे, अंतर्वृत्ती साक्ष आहे त्याला. कोणी मला डिग्री लावू शकतं बाबा? मला कोणी डिग्री, कोणाची हिंमत आहे? कोणीच नाही लावू शकत.
आणि मी पण कोणाला लावू शकत नाही ज्याचा त्याला अंतर्वृत्तीची खुणे. आपल्या अंतर्वृत्तीला ती खून कळते. खून कळते म्हणजे आपण त्या खुनेचं काय सांगितलं. माऊलींनी खून केली 17 अध्याय 23 श्लोक. अज्ञानी लोकांसाठी ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैतत्वे तो भेटावा ऐसा मंत्र कणवा देखील वेदे बापे. कष्टले संसारसिने देवा सांगू ती गात्राने तयासी हो दे जे नावे सो संकेत होणार. संकेतना कोणाची पण टोळ आहे. आता नाही आठवायची. बाबा म्हणतात नका सांग आता आठवायची. संकेत आहे तो. पण आपण काय करतो संकेत. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी आता हा ब्लॅक बोर्ड दाखवतोय तुम्हाला. हा पहा हा ब्लॅक बोर्ड हा संकेत आहे. संकेत आहे पण समाजाचं लक्ष तिकडे नाही याच्याकडे या बोटाकडे लक्ष आहे. जोपर्यंत बोटावरची दृष्टी जोपर्यंत आकारावरची दृष्टी जात नाही तोपर्यंत निराकार असलेलं परब्रह्म तत्व सद्गुरु तत्व आणि ब्रह्मतत्व आपल्या अनुभवाला येऊ शकत नाही. आणि असं जे तत्व आहे असं जे ज्ञान आहे ना एवं गुरुक्रमेला ते माझ्या गुरुजी परंपरेनुसार परंपरा सांगितलेली आहे. परंपरेशिवाय नाही. गाय दडदडे गोमटी तरी त्याची पियो ऍक्टिव्हिटी जो जाणे हातोटी सांदवनीची किंवा एरवी अमृत मंथना सारिके होईल अर्जुना जय रिगशी अनुष्ठाना संप्रदाय विन. संप्रदाय लागतो त्याला. उगाच कुठे जाऊन त्या वडसारखा आपण हात नाही ठेवायचे माझी जमीन. आपला 7-12 दाखवावा लागेल. आपल्याला 7-12 दाखवावा लागेल. 7-12 कसा असतो वडिलोपार्जित असतो. मुख्य महाविष्णू पासून आलेला 7-12 आपल्याकडे ये तुला दाखवतो म्हणजे तुलाही कळेल. ये गुरुक्रमे लाभली समाधी घन द्या आपली. आणि ग्रंथी या ग्रंथामध्ये सुद्धा आहे. आणि बोधोनी आली गोसावी म्हणजे माझे सद्गुरु गोसावी माझे सद्गुरूचे ब्रह्मतत्व आहे. त्या तत्वापासून माझ्यापर्यंत आलं. एवं गुरुक्रमे लाभली समाधी घन दे आपली. ते ग्रंथी बोधवनिया दिले गोसावी मज ऐसा गुरु प्रसन्न होयसी. मला तुमच्यासारखं जास्त नाही बोलते झालेली सेवा या ठिकाणी